न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। खोदकामात उघड झाला प्रदूषणाचा कट। तारापूर एमआयडीसी कारखान्यातील प्रदूषणाचा काळा कारभार प्रकाशित। एकेकाळी एशियातील सर्वात मोठी एमआयडीसी क्षेत्र असलेली ही तारापूर एमआयडीसी येथे वसलेल्या अनेक प्रकारच्या कंपन्या जसे की केमिकल, औषध बनवणाऱ्या, कपडे बनवणाऱ्या, यामुळे पाणी, जमीन, हवा मॅन्युफॅक्चर करणाऱ्या, लोखंडाच्या उत्पादन करणाऱ्या या सर्वांमधून निघणाऱ्या सांडपाणी, हवेत सोडले जाणारे धूर, यामुळे पाणी, जमीन, हवा हे सर्व प्रदूषणाच्या विळख्यात, यावर नियंत्रण ठेवणारी संस्था डोळ्यावर गांधारीची पट्टी बांधल्याप्रमाणेच मनसेने वारंवार तक्रार करून दखलपात्र म्हणून एका ठिकाणचे सांडपाण्याची व्यवस्था साफ करायला गेले असता महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे अधिकाऱ्यांच्या समोरच नियम कायदे धाब्यावर बसवत नॅप्रोड कंपनीकडून येणारे 3 पाईप सांडपाणी व्यवस्थेमध्ये सोडण्यात आलेले दिसून आले। आज एक कारखाना उघड, संपूर्ण एमआयडीसी कारखाने संशयाच्या भोवऱ्यात, पुढील पिढ्यांचे भविष्य धोक्यात। या संदर्भात महामंडळाने कारवाईसाठी प्रदूषण विभागाकडे बोट दाखवले, तर प्रदूषण विभागाकडे तक्रार दिल्यानंतर महामंडळाकडे बोट दाखवत कंपनीच्या नावाने कागदपत्र आले तरच कारवाई करण्यात येईल। म्हणजेच काय तर एकमेकाकडे टोलवाटोलवी करत वास्तविक प्रदूषणाच्या विषयात गांभीर्य नाही। एमआयडीसी प्रदेशाच्या दुर्लक्षामुळे पर्यावरण व जनतेच्या आरोग्याची खेळ। तरी महाराष्ट्र निर्माण सेना या संदर्भात संयुक्त मीटिंग आयोजित करण्याच्या मागणीसह तोडगा व कारवाईची अपेक्षा करीत आहे। तरीही संबंधित प्रशासनाने करणे या गोष्टीकडे दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असे विजय गांगुर्डे, विद्यार्थी सेना उपजिल्हाध्यक्ष म.न.वि.से व मनसे पदाधिकाऱ्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले। वार्ताहर इंडिया न्यूज 28 साठी प्रणय प्रभाकर पाटील, पालघर जिल्हा ब्युरो चीफची रिपोर्ट। नमस्कार, मी विजय गांगुर्डे। आम्ही गेल्या साधारण महिन्याभरापासून एमपीसीबी आणि एमआयडीसीकडे तक्रारी करत आहोत। एमआयडीसीच्या कारखान्यांमधून जे पाणी प्रदूषित पाणी असतं, रासायनिक प्रक्रिया केलेलं, ते पाणी वारंवार आमच्या गावाच्या दिशेने वाहतं, आमच्या गावातून वाहतं आणि तिकडून आमच्या राहणाऱ्या नागरिकांना त्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागतो। याच्या संदर्भात आम्ही एमआयडीसीकडे तक्रारी करत आहोत। याच आधी ग्रामस्थ आणि ग्रामपंचायतनी 2023-24ला सुद्धा या पद्धतीच्या तक्रारी करून झालेल्या आहेत, तरी सुद्धा त्याच्यावरती कुठल्याही पद्धतीचं समाधानकारक उत्तर आम्हाला आजपर्यंत मिळत नव्हतं। तर आम्ही जी मागे तक्रार केली होती त्या अनुषंगाने एमआयडीसीने आज आम्हाला एक जेसीबी अरेंज करून दिला। आम्ही गावाच्या ठिकाणी जाऊन, ज्या ठिकाणून एमआयडीसीचं ते पाणी, दूषित पाणी आमच्या गावात येतं, त्या ठिकाणी तिथे खोदकाम केलं, आजूबाजूची जागा साफ केली आणि ती साफ केल्याच्या नंतर तिकडे नॅप्रोड कंपनीतून 3 पाईप आलेले आम्हाला स्पष्टपणे दिसले। 3 ते 4 पाईप स्पष्टपणे तिकडून येतात, ते केमिकलयुक्त पाणी गावात सोडतात आणि त्या गावाच्या पूर्ण जमिनींची, नैसर्गिक पाण्याचे स्रोत यांचे पूर्णपणे नासाडी या सगळ्या गोष्टीतून होते। याचसाठी आम्ही एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना भेटलो। एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना या संदर्भात आम्ही तक्रार केली। एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांच्या स्वतः एमआयडीसीचे अधिकारी सुद्धा त्यावेळेस तिथे खोदकाम करत असताना तिकडे अवेलेबल होते। त्यांनी ह्या सर्व गोष्टी जवळून बघितलेल्या आहे आणि त्यांना आम्ही विचारलं की या गोष्टींवरती कारवाई करा, तर त्यांचं असं म्हणणं आहे की आमचं काम आहे ते दाखवलं तुम्हाला, आता या गोष्टींवरती कारवाई करायचं काम एमपीसीबीचं। आम्ही एमपीसीबीकडे आलो, सेम पत्र, सेम फोटो, सेम सर्व गोष्टी एमपीसीबीला सुद्धा पाठवल्या आणि आता आम्ही एमपीसीबीला जेव्हा या गोष्टींबद्दल विचारणा केली तर एमपीसीबीचं असं म्हणणं आहे की आम्हाला एमआयडीसीच्या ऑफिसकडून आम्हाला त्या कंपनीचं नाव माहिती पडेल, आम्हाला त्या एमआयडीसी ऑफिशियली त्या गोष्टी सांगेल, तेव्हा आम्ही त्यांच्यावर कारवाई करू। हे फक्त टोलवाटोलवीची आणि फिरवाफिरवीची कामं करतात। एमआयडीसी प्रशासन, एमपीसीबी प्रशासन हे दोघंही फिरवायची कामं करतात। आम्ही या अगोदर एक 8-10 दिवसापूर्वी एक पत्र दिलेलं होतं। एमआयडीसीचे वरिष्ठ अधिकारी, एमपीसीबीचे वरिष्ठ अधिकारी, ग्रामस्थ, सीईटीपी, टीमा, त्याचबरोबर जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांची एक एकत्रित बैठक, एकत्रित वेळ मागितलेली आहे, जेणेकरून कोणी आपली जबाबदारी झटकायचं काम त्या ठिकाणी करणार नाही आणि ज्या काही ग्रामस्थांच्या प्रॉब्लेम्स आहेत, ग्रामस्थांना होणारे त्रास आहेत, या सगळ्या गोष्टी त्याच्यातून आम्हाला समोरासमोर दिसतील। आज आम्ही एमपीसीबीला पर्सनली भेटतो तर एमपीसीबी सांगते एमआयडीसीचं काम आहे, एमआयडीसी सांगते एमपीसीबीचं काम आहे। आम्ही हेच करत राहण्यापेक्षा एकत्रित त्यांनी वेळ द्यावा आणि त्याच्यामध्ये क्लिअर होईल। आणि जर हे एकत्र वेळ देत नसतील तर येणाऱ्या 7 ते 8 दिवसात आम्ही या गोष्टींबद्दल तीव्र आणि प्रचंड मोठ्या प्रमाणाचं आंदोलन हाती घेऊ आणि रस्त्यावर उतरू। नमस्कार।